झालं एवढं घाईने बोलवलंस गो बाई. हा बोल काय छत्री बघ माझी नवीन. हो ग छान आहे. रंग पण छान आहे ग. कितीला मिळाली? 450 रुपये. बापरे. मग मीला कमीच करत नव्हता ग. 100 रुपये ठेवले. मी म्हटलं नंतर देईल. असू दे पण तुझ्या मनासारखी मिळाली ना बस झालं. छान छान. आई हो तू पण घे ना छत्री नवीन. नको ग बाई माझी छत्री अजून चांगली आहे. बघू पुढच्या वर्षी. अगं घे गाई काय ती गेल्या वर्षीची छत्री वापरते तू. ती मोन्या एवढा वेळ का लागला तुला? लागणारच. अगं चाळीची समाजसेवा करत करत यायचंय त्याला. मग बघ भिजलास ना परत. तरी सांगितलं तर छत्री घेऊन जा पण ऐकायचं नाही. नाही शोभा तर छत्री काढायलाच हवी. पाऊस पाऊस सुरू झाला ना पण छत्रीची कंडिशन काय आहे बघायला पाहिजे. कशी असणार तुझ्यासारखीच फाटकी तुटकी. आई शोभा ते चपला फाटले आहेत जरा मी शिवतो. हा तर घरात कुठे शिवतोयस? बाहेरून शिवून आण. बरं ऐक त्याआधी मस्त कडक चहा कर आमच्यासाठी जा. हा आणि मास्टर या हा कांदा भजी पण करा. बर बर. हा भजीची आयडिया मस्त आहे आई. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. पावसाचा ओघळणारा थेंब गालावरच गोंजार तू. आहे हा पावसात भिजलेलं तुझं रूप निहाळतो मी. थेंब थेंब पावसाचा. हा थेंब थेंब पावसाचा घेऊन कवेत. थेंब थेंब पावसाचा घेऊन कवेत पावसाची आठवण. नाही काहीतरी चुकलंय नाही. तुझ्या आठवणीनं पावसाचं जुनं गीत परत गावं मी. अरे कसली पडतोस कविता ऐकवली ते बघ बारकी पोर पण हसायला लागली. अरे कविता अशी असते का? कविता कशी असते मी ऐकवते. ऐक भानू ऐक. पाऊस म्हणजे नुसताच धूळ. पाऊस म्हणजे नुसताच धूळ. पाऊस म्हणजे नदीला पूर. वास्तवदर्शी. पाऊस म्हणजे नुसताच धूर. पाऊस म्हणजे नदीला पूर. पाऊस बघ केवढा रोमॅन्टिक पडतोय. तसे तू जाऊ नको दूर. वाह राहुल्या वाह क्या बात है. हे आता मी हे भानू आता मी हा ये रे पावसा तुला देतो पैसा. ये रे पावसा तुला देतो पैसा. पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा. यांना पण पाठायची का बस. मी वेगळी ऐकतो ना भानू. वेगळी ऐकतो एकदम. अरे वा छान बनवल्या थोड्या. वय मी लहान पोरांसाठी बी बनवल्या. हो ना मुलं खुश झाली असतील. मग पण होड्या तुम्ही बनवल्यात का जादू केली? काय मालक तुम्ही गंमत करताय माझी. मी स्वतःच्या हाताने बनवली. वा बरं मी जाऊन येतो. कुठे जाताय? अहो ते शोभानी नवीन छत्री विकत घेतली ना त्याचे 100 रुपये द्यायचे आणि शिवाय ही बघा ना ही छत्री रिपेअरिंगला पण द्यायचे. पण मला आता कुठे जाताय तुम्ही? आता कधी बी पाऊस पडत. अहो पण कशाला कोणाची उधारी ठेवायची ना. आणि ही छत्री रिपेअर करून आणायचीच आहे. अहो शिवाय बघा ना चप्पल पण फाटली आहे. पण मालक नंतर जा ना. कधी बी पाऊस पडल ते बघा काय ढग बी आलेत. अहो पावसाचा काय भरोसा. पाऊस पडतच राहणार.
शोभाचं काम आहे, मी तेवढं करून येतो. हा येतो येतो. ऐकणारच नाही. काय ग भानू, हा मोहन कुठे गेला? ते शोभाताईंचं काम आहे आणि छत्री बी तुटली ती रिपेअर करायची आणि चप्पल बी तुटली ना ते ठेवायला गेले. मोहन पडला तर काय करत होती आता बाहेर जायची? बघ ना किती काळोखलाय. तेच तर मी आम्ही मालकांना तेच सांगितलं. नाही तर काय उगाच परत काय ना काहीतरी व्याप वाढवून ठेवेल. व्याप? हा अगं म्हणजे तुला माहित नाही, लहानपणीपासून मोहनला प्रॉब्लेम आहे. जरा पावसात भिजला ना की सर्दी खोकल्याने आजारी पडतो. आता सांगणार कोण? शोभावहिनी सांगितलं काम आहे की हा निघाला लगेच. मला जरा सामानाची डिलिव्हरी करायला जायचं. हा मी येतो. भानू पण ना सगळा पसारा तसाच ठेवलाय. कुठे गेली काय माहिती. भानू शोभे, बरी आठवण झाली. तू आता नवीन छत्री घेतलीस ना, मग तुझी ती जुनी छत्री आहे ना त्या भानेला देऊन टाक. अगं कुठेतरी पावसात आजारी पडली तर सगळंच काम राहायचं, सगळं काम तुला करायला लागायचं माहितीये का? हो ग, म्हणजे लक्षातच नाही आलं. मग बरं झालं आठवण करून दिलीस. हा शोभाताई, शोभाताई, आले. शोभाताई, अहो मालकांना पावसात कशा पायी बाहेर पाठवताय तुम्ही? भिजतील ना ते. का पावसात गेल्यावर तो काय उगवणार आहे? नाही तसं नाही, सर्दी झाली तर आजारी पडतील. हा मालकाची काळजी करणारी जगात एक नाही हो. जसं काय त्याची आम्हाला काळजीच नाही. आणि काय का तो पावसात भिजला ना एक दिवस तर मरत नाही. मावशी, मालकांबद्दल काय बी बोलू नका. ए तू कोण सांगणार आहे ग मला? हा तुझा तो मालक असला ना, माझा जावई आहे जावई, काय वाटेल ते बोलेन मी त्याला. कोणाबद्दल चांगलं बोलता येत नसेल त्यांनी त्यानं वाईट तरी बोलू नका. हा आता तू आम्हाला शिकव, चांगला नाही वाईट कसं बोलायचं ते. तुला इथं ना काम करायला ठेवले, मला चांगलं वाईट शिकवायला ठेवलेलं नाही नाही. मग असं का करताय तुम्ही? माझी वाट कशाला घालताय? काय बसा, काय चाललंय तिकडे? एक तर ढगांच्या गडगडात, इथे तुमचा गडगडात. समोरासमोर इथं जेवत भांडत असता. ए भानू, हा सगळा पसारावर ती भांडी घासून घे. ते पण शोभे तुला तू गप्पा बस गं, चल. मला शिकव. चल तू, चल. चल तू, काय चल तू? ती नाम रे गप्पा बस. तू प्रत्येक वेळी नको ना तिच्या नादाला लागू. गप ना, पण शोभे- सतत आपली भांडण करत असते. गप्पा बस. बडबड 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 नुसती. हे काय? अरे एवढा पाऊस पडत होता तरी तू भिजला कसा नाही? अंगावर पाण्याचा एकही थेंब नाहीये. हा हा आलो आलो, पोचतोच आहे. एवढा पाऊस पडून मी भिजलो कसा नाही? पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.